मला तर वाटतं की सगळे प्रॉब्लेम्स माझ्या पाचवीला पुजलेले आहेत का काही की. कारण मी थोडे थोडे पैसे साचून हा ट्रायपॉड घेतला होता आणि तो ट्रायपॉडसुद्धा आज माझ्याकडून तुटला. आणि खूप वेळ मी त्याला यूट्यूबला बघून बघून व्यवस्थित जोडून ठेवला. ऊन तर एवढं जास्त पडतंय की या उन्हामध्ये बाहेर पडण्याची सुद्धा इच्छा होत नाही. उन्हाळा म्हटल्यावर भूक कमी आणि तहान जास्त, ह्यानेच पोट भरणार आहे. असो, माहेरामध्ये आराम केला आणि आलेल्यानंतर इथं कामाला लागले की सगळं अंग दुखायला लागलं. कारण आता तिथं 20वा घेतला आणि इथं आल्यानंतर लगेचच कामाला लागले की होतं. आता हे रोजची कामं तर माझी चालूच राहतील. आणि आता आमच्या आईना रानात जात आहेत रोज. असलं ऊन जास्त पडतंय, मला तर जरा आश्चर्यच वाटतं की एवढ्या उन्हामध्ये कसं काम करतात. माझ्यानं तर होतच नाही. ऊन बघूनच मला उन्हाळा आवडत नाही. यासाठी तरी घराच्या बाहेर पडणं सुद्धा नको वाटतं. मग इकडं पाणी येणार होतं म्हणून त्यासाठी आधी माठ वगैरे धुवून ठेवला आणि म्हटलं सोप्यावरची सगळी धूळ आधी फडकून घेते आणि नंतर फरशी पुसून घेते अलीकडल्या घरामधली. मग ती फरशी वगैरे सगळी पुसून घेतली. आता मला फक्त बाकी राहिलं होतं बाहेरचं अंगण झाडायचं आणि कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या. मग ते तर काय कपडे लगेच वाळून जातात कारण एवढं कडक ऊन जास्त पडतंय. प्रवास कुठलाही करून आले की मला हेअर वॉश करावा असा वाटतो, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं सकाळी हेअर वॉश करायचा. म्हणून मी आता सगळी कामं आवरल्यानंतर हेअर वॉश केला. आता देवांशूच्या मामीने देवांशूसाठी येताना दिली होती ही कॅडबरी, पण त्याच्यापासून मी लपवून ठेवली होती कारण तो एकदमच सगळे मागतो खायला. पण त्याला ती नजर गेली त्याच्यावर आणि त्यांनी लगेचच मागितली. मग त्याला थोडीशी खायला दिली आणि बाकीची लपवून ठेवली. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, 100 नावं ठेवणाऱ्या लोकांपैकी एक जणांनी सुद्धा आपल्याला अप्रिशिएट केलं ना, तर खरं सांगू का, आपल्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते त्याच्यामुळं आपलं आयुष्य सुद्धा बदलून जातं. लोक नको असलेल्या निगेटिव्ह विचारांकडे लक्ष देतात आणि त्याच्यामुळे स्वतःचं नुकसान करून घेतात. पण आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह किरण जरी आली ना, त्याच्यामुळे आपलं आयुष्य सुंदर होऊन जाऊ शकतं.